फ्रेंड्स, वेलकम टू मायराज वर्ल्ड. आज आहे आमच्या छोट्याशा मायराचं बोरनान आणि मायराला छान आम्ही तयार केलंय बरं का. आणि तिचे सगळे फ्रेंड्स आलेत आणि हळदी कुंकाची पण तयारी झाली आमची. घर सुंदर सजवलंय आणि ही आहे आमची छोटीशी मायरा. हिला आम्ही हलव्याचे दागिने केले होते. खूप सुंदर असे दागिने बनवले होते आणि ते मायराला घातले. आणि फ्रेंड्स सगळे वाट बघतायत की मायराचं बोरनान कधी सुरुवात करतायत. तर मग वाट कसली बघतायत, सुरुवात करायची का? चला तर मग. मायराला इथे सगळ्यांच्या मधोमध बसवलं आणि सगळे मुलं वाट बघत होते कधी आम्हाला छान छान खेळणी गिफ्ट मिळतायत. मस्त मजा असते ना बोरनान म्हणजे, खूप धमाल असते. त्यात खूप छान छान खाऊ असतो, लाह्या, कुरमुरे, परत त्याच्यामध्ये छान छान खेळणीच असतात, बोर असतं, ऊस असतात. छान छान आम्ही सगळं ठेवलं होतं. चॉकलेट्स ठेवले होते, छोटी छोटी खेळणी वेगवेगळी, बॉईजची आवडती बॉल्स, गन, असे छोटे छोटे सगळी खेळणी, गर्ल्सची आवडती बाहुली, पर्स, असं सगळं आम्ही टाकलं होतं मिक्स. आणि मस्त सर्वात आधी आईंनी मायराला ओवाळून घेतलं. त्यानंतर आमच्या शेजारचे, माझी आई, असे सगळ्यांनी तिला ओवाळलं. छान मायराला ब्लेसिंग मिळाले, आशीर्वाद मिळाले सगळ्यांचेच. आणि मुलं अशी प्लॅनिंग करत होती की आपण काय घ्यायचं, म्हणजे त्यांनी ती खेळणी वगैरे बघितली होती आणि सगळ्यांची अशी सेटिंग चालू होती की आपण हे उचलायचंय ते उचलायचंय. अशी धमाल मस्ती, खूप मस्त मस्त वाटत होतं घरामध्ये. आणि ही अशी छोटी छोटी मुलं असली ना की बोरनानला पण खूप मजा येते, छान वाटतं. आणि मायराचं हे 5वं आणि शेवटचं बोरनान होतं. त्यामुळे आम्ही खूप साऱ्या मुलांना बोलवलं आणि खूप मायराने मस्ती केली, धमाल केली. छोट्या छोट्या पतंगी सजवल्या होत्या घरामध्ये, छान असं डेकोरेशन केलं होतं. हा आहे आमचा फॅमिली फोटो. ही माझी आई. माझ्या आईने पण मायराला छान ओवाळलं. मायराने छान आशीर्वाद घेतले सगळ्यांचे. तुमच्या घरी पण होतं का बोरनान? मला नक्की सांगा हा, आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा कशा प्रकारे होतं ते. मायराचे फ्रेंड्स मंडळी खूप आहेत. खूप धमाल मस्ती मजा चालूच असते. सतत काय नाही काय चालू असतं. डिसेंबर पासून आमची जी धमाल मस्ती चालू आहे ती अजूनही चालूच आहे. आणि मस्त छान सगळ्यांनी ओवाळून घेतलंय. मुलं एकदम काय आता कधी चालू करतात असं झालंय सगळ्या छोट्या छोट्या मुलांना. आमच्या शेजारचे पण छान असे मस्त आले होते आणि मायरासाठी छान छान सगळ्यांनी तयारी केली होती. आणि खरंच सगळ्या खूप आनंदाने मनापासून आले होते. त्यामुळे सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते. खूप छान वाटलं सगळे आल्यामुळे. आमचा प्रोग्राम छान झाला आणि आमच्या मायराला, छोट्याशा मायराला छान छान ब्लेसिंग मिळाले सगळ्यांचे. मी सगळ्यात शेवटी ओवाळलं मायराला. छानपैकी मायरा अशी बसली होती, खूप गोड वाटत होतं. आणि ते हलव्याच्या दागिन्यांमुळे इतकी सुंदर वाटत होती ना. फक्त इतकंच की मायरा सोबत आमचे असे छान क्लिक्स नाही मिळाले, आम्हाला घेता नाही आले. खूप गडबड झाली आणि सगळी छान छोटी छोटी मुलं अशी वाट बघत होती. त्यामुळे आम्ही पटापट आमचा प्रोग्राम आवरायला घेतला, कारण मुलं ज्यासाठी आली होती त्याची खरंच ते आतुरतेने वाट बघत होते. आणि त्यामुळे आम्ही मायरा सोबत जास्त फोटोज न काढता आम्ही डायरेक्ट प्रोग्राम सुरुवात केली होती. मायराचा पप्पा, त्याने मायराला छान असं ओवाळलं.
ज्या क्षणाची सगळेजण वाट बघत होते तो क्षण फायनली आला आणि छान छान खाऊ आणि खेळणे जमा करण्याची वेळ आली. प्रत्येक मुलाला आम्ही अशा छोट्या छोट्या पिशव्या दिल्या होत्या. म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्हाला जो आवडतो जो मिळेल तो खाऊ पटापट कलेक्ट करा आणि पिशवीमध्ये भरून लपवून ठेवा आपल्या आपल्या बॅगेमध्ये, असं आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं आणि सगळ्या मुलांनी तेच केलं. बघायची गंमत कसे तुटून पडले होते त्याच्यावरती आणि खूप मजा येत होती. बोरन्हाण नक्की करायचं लहान मुलांचं, 5 वर्षापर्यंत करायचं, खूप छान असतं. मुलांना खूप सारे आशीर्वाद मिळतात, खूप छान असतं हे. आणि हे बघा मुलं अशी पिशवीच लावली डायरेक्ट, म्हणजे त्यात जे जे काही येईल ते त्यातच पडेल असं. मग नंतर आम्ही त्यांना सांगितलं की अशी अशी गंमत नसते खरं तर, असं उचलायचं असतं, एकमेकांच्या अंगावर पडतं ना तसं उचलायचं पटापट पटापट खालून. तर त्याने तशी मग सुरुवात केली आणि असे प्रत्येक जण आता मला काय मिळणार मला काय मिळणार असं सगळं चालू होतं, धमाल मस्ती. बोर होते, ऊस होते, फुगे होते, खेळणी होती, खूप सारी चॉकलेट्स होते, तिळगुळ होते, लाडू होते. आम्ही खूप सारं मिक्स केलं होतं त्याच्यामध्ये, जेणेकरून मुलंही खुश होतील, मुलांच्या आवडता खाऊ त्यांना मिळेल. आणि मायरा तर खूपच हॅपी होती, मज्जा वाटत होती तिला, असं सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटत होतं. ती अशी मध्ये बसली होती त्यामुळे. तुम्हाला पण येते का धमाल मस्ती हे बघताना? घरात तर खूप आवाज होता मुलांचा, मस्ती, दंगा, खूप आरडाओरडा आणि ए तुला मिळतंय का, ए मला मिळतंय काय, मला हे मिळालं, अशी सगळे एकमेकांना चिडवाचिडवीची धमाल मस्ती अशी चालू होती मुलांची. लहान मुलं खुश असले ना की खूप छान वाटतं आणि खरंच तसंच झालं. म्हणजे आमचं एकच होतं की लहान मुलं इथून खुश होऊन जावीत आणि त्यांनी भरपूर मजा करावी. त्यासाठी नुसतंच ऊस आणि बोर न टाकता आम्ही त्यात भरपूर सारी खेळणीच पण ऍड केली होती, जेणेकरून प्रत्येक मुलांना ती कलेक्ट करण्याची मजा यावी आणि खूप सारी धमाल मस्ती करावी. माहेराच्या केसामध्ये सगळ्यात चुरमुऱ्याचा चुरा पडला होता. मुलं बघा कशी म्हणजे पूर्ण ते आसन पूर्ण हलवून पूर्ण ते शोधतायत इकडे तिकडे. इतकी धमाल मस्ती. काहींना बॉल्स मिळाले, काहींना गन मिळाल्या, काहींना पर्स, तर काहींना बाहुली मिळाली. वाव! किती सारं कलेक्ट केलंय हे सगळ्या मुलींनी. आली का मग मज्जा? मुलं पण खुश. पण मग प्रोग्राम इथेच थांबतो का? नाही नाही नाही, थांबा थांबा, जाऊ नका, प्रोग्राम अजून बाकी आहे. कसला? पेटूपूजेचा. पेटपूजा झाल्याशिवाय कसं काय बरं सोडायचं सगळ्या मुलांना? मग लागायचं का तयारीला पेटपूजेच्या? आता आजचा मेनू काय आहे बरं? आम्ही ठेवलंय मुलांच्या आवडते वेफर्स आणि समोसे आणि छान आम्ही मसाला दूध केलं होतं. हळदी कुंकूही होतं त्यानंतर, त्यामुळे आम्ही छान मसाला दूध केलं सगळ्यांसाठी आणि वेफर्स आणि समोसे ठेवले होते. मुलं अजूनही व्यस्त होती ते खेळणी जमा करण्यात, कलेक्ट करण्यात. सो आम्ही त्यांना फायनली सांगितलं की आता चला आवरा पटापट आणि सगळं असं आम्ही आवरून घेतलं आणि मग पेटूपूजेच्या तयारीला लागलो. हा आहे आमच्या फॅमिली फोटो, आमच्या हॉलमध्ये आहे हा. खूप सुंदर आहे. मुलांचे छान असे सगळं कलेक्शन चालू होतं आणि मग त्यांचं डिस्कशन पण खूप मोठं असतं. मायरा शांत बसली होती मस्तपैकी. मायराच्या केसांमध्ये सगळा चुरा पडलाय चुरमुऱ्याचा, पण ती हॅप्पी आहे. तिला खूप बरं वाटत होतं, तिचे सगळे फ्रेंड्स आले होते. छान अशी मजा आली आहे. अजूनही मुलं शोधतायत. इतकी इतकी धमाल होती. चला मग पेटूपूजेच्या तयारीला लागूया. आम्ही प्लेट्स असे लावले होते, समोसे भरत होतो, वेफर्स भरत होतो, आई आणि मी पटापट पटापट. आणि सगळ्या मुलांना एका आम्ही बेडरूम मध्ये आमच्या बसवलं आणि त्यांना म्हटलं की तिथे शांत बसून खा निवांत असं आणि गप्पा टप्पा करा. बाहेर आमचं हळदी कुंकू पण आम्ही कंटिन्यू केलं.
त्यानंतर ही छोटी छोटी मुलं अशी खायला स्टार्ट केलं त्यांनी. आली का मग मजा? आवडला का आजचा ब्लॉग मायराचा बोरनांचा? अशाच मायराचे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी जर तुम्ही मायराच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा हा. म्हणजे असेच खूप छान छान सण साजरे आम्ही करतो. या मायराचे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आमच्या व्हिडिओला आमच्या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स.